सुमी मॅडम हे हातात काय आहे? काय? हा, अरे तुझ्या साहेबाला सायकल येत नाही अजून, मग शिकवायला का? म्हणून छडी होय. छडी लागे छमछम विद्या येई घम घम. माहित नाही तुला? सुमे तू ऐक ना आधी. मला काय ऐकायचं नाही तुझं. अरे तुझं चिन्ह आहे सायकल आणि प्रचार सायकलवर करायचा तर तुला सायकल यायला पाहिजे का नको? तुम्ही सगळ्यांनी सांगा, यायला पाहिजे का नको? बरोबर. पहिले चल, मी तुला 15 मिनिटात सायकल शिकवते. 15 मिनिटं? पण ताईच्या वेळेस तर तू अर्धा तास लावला होतास. हा, तेव्हा छडी नव्हती माझ्या हातात, आता छडी आहे. आणि तेव्हा सासूबाईंचा मान राखायचा म्हणून मी छडी घेतली नव्हती हातात. पण ह्यो तर नवरा आहे आणि तो बी हक्काचा आहे. तेव्हा छडी लागे छमछम विद्या येई घम घम. एक मिनिट तू मम्माला सायकल शिकवली होतीस कधी? अरे समर, तू मुंबईला गेला होतास ना, तेव्हा तुझं चिन्ह सायकल आहे ना, म्हणून मीच मुद्दामून सुमनकडून शिकून घेतली. अच्छा. चला पायलट साहेब, उशीर होतोय. या. सुमन, मागे एमराईट शिकव. हा, कशाला? होऊ दे की सगळ्यांना देखतच. आणि पायलट कसं सायकल फास्टच शिकतोय हे कळू दे की लोकांना बी. आणि तसं बी जे खरं आहे ते खरं आहे, आपण काय लपवायचं नाही. पायलट जेवढं फास्टात सायकल शिकणार तेवढं फास्टात राजकारण शिकणार आणि तेवढंच फास्टात मुख्यमंत्री बनणार. ह्याची खात्री पटवून द्यायला पाहिजे का नको? चल पायलट या. बाबा धर माग. अरे तिथं नाही, तिकडे ये लवकर. थांब का गल घालू दे. हा चला. सुमे मला शिकव, मला येत नाहीये. साडे माडे तीन. चला. सुमे हो नीट चालू की. पायलट, आता आधी शिकवत होती की तुला विसरलास का? नाही आहे लक्षात. बबन धर. बबन धर ना. बबन आली. आली येते जमते आता जमते. ह्याच नाही मी आहे. हो यायला लागली की. जमते. सासूबाई, तुम्ही प्रॅक्टिस करून घेता काय? ताई तू पण सायकलवर म्हणजे जरा. हर्षू, आता सगळ्यांच्या इच्छेचा मान ठेवायचा म्हणून हो म्हटलंय मी. बाकी आपल्या मागे मोठा ताफा पाहिजे. हा, मंत्री पाटलांचा रुबाब दिसला पाहिजे सगळ्यांना. तू काय काळजी करू नकोस ताई, मी सगळी व्यवस्था केली. ते बघ बघ जमली की नाही. होय होय. आम बघ असं आली की तुला सायकल. बघितलं का सगळ्यांनी तुमचं उमेदवार किती फास्ट आहे ते. आता तुम्हाला जर तुमची प्रगती करायची असेल तर तुमचा उमेदवार असा फास्ट पाहिजे, कळलं? चला निघूया सगळी. सासूबाई चला. आता काय आली आहे भोगाशी. हे काय ते वदर असं काय घेतलंयस? लोकांनी ओळखायला नको का? अरे मला सायकल अशीच चालवायची सवय झाली. सासूबाई मग पदर दातात न धरायची प्रॅक्टिस करूया का? नाही नको. ठीक आहे चला निघूया. बाबा मार्ग घोषणा.
चल पहिले. समर साहेबांचा विजयाचं! समर साहेबांचा अरे येऊन येऊन येणार तो. पायलट लय खतरा प्रचार करायचा बरं का तुझा. नाही नाही, चांगला प्रचार करायचा आहे. अरे तेच खतरा म्हणजे चांगला. ताई मॅडम, पाणी. मामा साहेब पाणी. चला चला. मामासाहेब दमला का काय हो एवढं. नाही, आराम चाललाय मस्तपैकी. मत्त मत्त. मस्त. पाणी दे. ही सायकलवरनं प्रचार करायची आयडिया कुणी काढली? किती फालतू आहे. अरे उद्या विमान चिन्ह असेल तर विमानातनं प्रवास करायचा का? मामा साहेब, प्लवात नाही, प्लत्याल प्लत्याल हे? प्लत्याल प्लत्याल. प्रचार हा तेच ते, विमानातनं प्रचार करायचा का? असं द्या, जाऊ द्या मामासाहेब. आता सायकलचं चिन्ह आलंय म्हणल्यावर सायकलवरनं प्रचार करूया. जेव्हा विमानाचं चिन्ह येईल तेव्हा बघूया आपण काय करायचं ते. हम्म. हळू ठसका लागल, नळ फुकतेली पोटात दुखल बर का परत. खरंच? हो. लक्ष्मण, एक काम कर, तू ही सायकल घे आणि मी त्या मागं बसतो आणि पाणी वाटतो सगळ्यांना. चालतंय. चालतंय काय चालतंय, कुठे निघालाय तू? खायतल वर. ग बसतो का गाडीवर? मामासाहेब असून शोभल का पाणी द्या? मामासाहेब तुम्ही पाणी वाटायचं म्हणजे कसं दिसेल होती, तुम्हाला शोभणार नाही. अरे पण नाही नाही, तू बस गाडी पडदेशी. अरे उगाच बाबा. रस्ता तू काय नको. बापने ऐक की. या लवकर हं. अरे पण, लक्ष्मण, लवकर या मामा साहेब. अरे अरे ऐका की बस. या लवकर, कना कना पांड्याला मारा. हाना दोलात. कन्ना 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 कन्ना. समर साहेबांचा समर साहेबांचा अरे येऊन येऊन येणार तो. सायकल शिवाय हाय तो. समर साहेबांचा पोहोचलं गावात. आता करूया सुरुवात. पण त्यासाठी या गावातले सगळे सभासद गोळा व्हायला पाहिजेत का नको? कुठे आहेत सगळे सभासद? हं? समर, तू एक छानसं भाषण कर. हा, नाही सासूबाई, ते घरटी प्रचार करायला लागणार. म्हणजे आम्ही प्रत्येकाच्या दारात फिरायचं का काय? होय, असंच करायला लागणार. घरटी प्रचारात असंच करायला लागतंय. नाही, सगळ्यांना इथेच बोलवा. ताई मॅडम, तुम्ही मॅडम म्हणताय ते अगदी बरोबर आहे. आपल्याला प्रत्येकाच्या घरटी जाऊन प्रचार केला पाहिजे. अहो, ही विधानसभेची निवडणूक नाही, कारखान्याच्या इलेक्शनचं गणितच वेगळं असतंय. मम्मा बरोबर आहे, आपल्याला घराघरात जाऊन प्रचार केला पाहिजे. होय, या गावात 250 मतदान आहे आणि त्यातल्या त्यात हे शिंदे साहेबांचं गाव, त्यामुळे तर आपल्याला घराघरात पोचायलाच हवं. सरपंच साहेब, ह्या गावात टोटल 250 सभासद आहेत. तेव्हा आपण सगळ्यांनी वेगवेगळं झालं पाहिजे, तरच सगळ्या सभासदांपत्र आपल्याला पोचता येईल. हो, आम्ही आमचा जोर लावतो. तुम्ही अर्धा भाग कव्हर करा, आम्ही अर्धा भाग कव्हर करतो. सासूबाई, तुम्ही आमच्या संगत येताय का जाताय यांच्या संगत? मी समर साहेबांच्या प्रचारासाठी आले ना, समर साहेबांसोबतच राहील. चालतंय, करूया मग सुरुवात. चला. चला. समर साहेबांचा विजयाचं! समर साहेबांचा समर साहेबांचा इकडून आली सायकल! इकडून आली सायकल! इकडून आली सायकल! सरकारकडून आली सायकल! वळत आली त्याच्यात- येऊन येणार कोण? शिवाय हायच कोण? अरे येऊन येणार कोण? सायकल शिवाय हायच कोण? इन्क्लाब
समोर 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 इथे इथे. तुकाराम जावळे इथं 2 मत आहेत बरं का या घरामध्ये. मी हाक बोलत नाही. तुकारामजी तुकारामजी या ना बाय. कोण आहे? इथे समरसिंग मंत्री पाटील आहेत. या ना. नमस्कार. नमस्ते. नमस्कार. नमस्ते. नमस्ते. मी समरसिंग मंत्री पाटील. यंदाच्या कारखान्याच्या निवडणुकीला आमचं जनविकास आघाडी हे पॅनल उभं आहे. कारखान्याच्या सभासदांच्या चांगल्या भवितव्यासाठी तुम्ही जनविकास पॅनलला मत द्यावं ही नम्र विनंती. चालतंय. धन्यवाद. येतो. ऐक नाही. चला. पायलट जरा मिळमिळत प्रचार वाटत नाही खरं. मग कसा करायचा? असाच असतो प्रचार. हरी जाधव त्या घरात एक मत आहे बरं का समर. पण ते राहतात आता. हो दादा हरी जाधव कुठे राहतात? 4 घर वळटून 5वं घर त्यांचं आहे बघा. धन्यवाद. इकडे या समर साहेबांचा येऊन येऊन येणार कोण? अरे इकडून आली. पण ऐका घरात. जीवनराव. ओ जीवनराव. साहेब तुम्ही या या या. नमस्कार. जीवनराव, कारखान्याचे इलेक्शन आहेत. होय साहेब, आपलं मत फिक्स आहे आपल्या पॅनलला. एवढा विश्वास आहे तुमच्यावर? अहो आपली माणसं आपली साथ कधीच सोडणार नाहीत हे माहिती आहे मला. हो पण साहेब, शिंदेचा आपल्या गावात दबदबा आहे, त्यांनी आपली माणसं फोडलीत. अहो त्यानं त्या धनाजीरावला पण फोडलं होतं. पण आपण जसं त्याला समजावलं तसं बाकीच्यांनाही समजावू. चला येत. सायकल देणार ठेवायची बर का? चला. समर साहेबांचा. समर साहेबांचा. किती वेळ फिरायचं अजून? त्याच्यापेक्षा सभा बोलवली असती आणि सगळ्यांना एकत्रच भेटलो असतो ना. हो ना. नाही मामा, उलट आपण सगळ्यांच्या घरोघरी जाऊनच प्रचार केला पाहिजे. समर हे इथं एक जण राहतात. लावा सायकल लावा. या या. दिनकर शिंदे. तुम्ही काय नाना? दिनकरराव दिनकरराव. बरे का तब्येत? आहे की तुमची? आमची बी बरी. इकडे कुठं? अहो ते आलते प्रचाराला. माझा नवरा आहे की नाही तो कारखान्याच्या इलेक्शनला उभा आहे. तुम्ही त्यालाच मत द्या बरं का. बर. बोला. नमस्कार. नमस्कार. मी समरसिंग मंत्री पाटील. माहिती. कारखान्याच्या निवडणुका आहेत. जनविकास पॅनलला तुम्ही मत द्यावं अशी विनंती करायला आलोय आम्ही. दिनकरराव, सध्या कारखान्याची अवस्था फार वाईट आहे आणि कारखाना तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मला तुमची साथ हवी. अहो आमची अख्खी भावकी तुमच्या विरोधात आहे आणि आम्ही शिंदे. हो, पण कारखान्याच्या फायद्यासाठी तुम्ही तुमचं मत आमच्या पॅनलला द्यावं अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुम्ही हात जोडताय? अहो साहेब, ताई मॅडमच्या पोराने हात जोडल्याला शोभत नाहीत. तरी बी आम्ही विचार करतो तुम्हाला मत द्यायचं का नाही द्यायचं. चला या आता. नीट विचार करून सांगा अप्पा. आलेच. सुमे, आणि तू इकडे कुठं? आलते प्रचाराला. बरं ह्यो माझा नवरा बर का. अहो अगोदर नव्हतं वय सांगायचं. सुमीचा नवरा आहे म्हणून. अहो या या आत या. नाही नाही अप्पा, अहो अजून लय प्रचार करायचा आहे. बरं कारखाना डबऱ्यात घालायचा का वर काढायचा हे तुम्हीच सांगा आता. तुम्ही माझ्या भावकीतलं पॅनल म्हणजे मी शिंदेच्याच पॅनलला मतदान करणार होतो बघ. पण आता नाही. मी मतदान करीन तर सुमीच्या नवऱ्याला. बेस्ट. चला येऊ का मग? या. सासूबाई चला. ही घ्या पॉम्पलेट दादा. हा, चला. सायकल लक्षात ठेवायचे. हो. सायकललाच मतदान करायचं. समरसिंगांचा विजय असो. समरसिंगांचा विजय असो. समर साहेबांचा विजय असो. हा. येऊन येऊन येणार कोण? सायकल शिवाय आहेच कोण? येऊन येणार कोण? सायकल शिवाय आहेच कोण? समर साहेबांचा येऊन येऊन येणार कोण? सायकल शिवाय आहेच कोण?
हा बोला की साहेब, समर साहेब सुमीचा नवरा आहे अशी ओळख सांगा. सुमीचा नवरा आहे सांगितलं की चांगला इम्पॅक्ट येतोय. ठीक आहे बोला. साहेब, अहो सुनेचा नवरा आहे म्हणून सांगा, खूप इम्पॅक्ट पडतोय. एक लक्षात ठेवा, आपण सुमीच्या नवऱ्यालाच मतदान करायचंय. आणि सुमीचा नवरा म्हणजे समर साहेब. लक्षात ठेवा बोलता. सायकल द्यायला ठेवायची, सायकल दिसली की मत करायची. चला इथून आली सायकल. मॅडम, तुमचं नाव सांगितल्यावर निम्म्या लोकांनी मत फिक्स सांगितली बरं का. होय, जबऱ्या ओळख आहे की तुमची. अहो मी कुणाकडनं भाजी घेते तर कुणाकडनं किराणा. आणि त्यात आमचं तात्या म्हणजे तालुक्यात वर्ल्ड फेमस आचारी. लग्नाच्या बारशाच्या सगळ्या ऑर्डरी आमच्याकडे असतात. लग्नाआधी मी तात्यांसंगत जायची मदतीला, म्हणून ओळखीची आहेत सगळी. काही असो, पण सुमन, या निवडणुकीमध्ये तुझ्या नावाचा फार फायदा होणार आहे आपल्याला. ताई मॅडमच्या पण नावाचा फायदा होणार आहे भाऊजी. नाही, पण तुम्ही मॅडमचा नवरा म्हणून ज्यादा फायदा होणार हे फिक्स आहे बरं का. नाही पण निवडणुकीत निवडून आलोच तर सुमीमुळे आलोय असं म्हणायला हरकत नाही. नाही नाही पायलट, तू निवडून यायचं तुझ्या हिमतीवर. नमस्कार आजोबा. नमस्कार. काय म्हणता? बाबा, या गावात पाण्याची लय बॉम्ब, काहीतरी कर की. आजोबा, अहो आम्ही कारखान्याचे इलेक्शन करता आलोय. तुमच्याकडे आहेत का कारखान्याचे शेअर? आम्ही मजूर माणसं, जमिनाचा शेअर कुठं आणायचा? समर, आपल्याला उशीर झालाय, चल लवकर. नाही पायलट, तू बोल. अगं सुमन, हे काही कारखान्याचे सभासद नाही आहेत. नसतील, पण त्यांनी आता त्यांची अडचण सांगितली नवं. मग एक नेता म्हणून पायलट त्यांना उत्तर द्यायलाच पाहिजे. आणि सासूबाई, आज ना उद्या ह्यांचंच मत पायलटला मुख्यमंत्री बनवणार आहे. एकदम बरोबर. बघा, आपण काय कारखान्यावरच थांबणार नाही. पायलट, आजोबा, तुमचा पाण्याचा जो काही प्रॉब्लेम असेल ना तो मी सोडवतो. आपण लवकरात लवकर सोडवायचा प्रयत्न करूयात तो. काहीच अडचण नाही. लय उपकार होते बाबा तुमचं. हा, उपकार कसले, काम येते माझं. बघा आजोबा, मुख्यमंत्री बनायच्या आधीच काम सुरू करणारा पहिला नेता आहे. चला सासूबाई, अहो आता पेरलं तर परत उगवणारच. आणि मुख्यमंत्री पदाच्या टायमाला हीच माणसं उभी राहणार आहेत आपल्या माग. अरे वा सुमन, तुला पण चांगलंच कळतंय की राजकारण. नाही मामांजी, सासूबाईंच्या पुढे मी काहीच नाही. निघूयात. समर साहेबांचा समर साहेबांचा समर साहेबांचा थांबा. चला मस्तपैकी पोटपूजा करून घ्या सगळ्यांनी. आजचं जेवण मोरांकडनं. या तात्या, झाली सगळी तयारी? तुम्ही चाललाय प्रचार? मस्त झाली तात्या. वा, चला चला आता जेवण करून घ्या पटापटा. हो ना. हा चला. थांबा, आगे या 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 या. तर चला आवरा बारा. अहो जावय बापूंचं कार्य करतो तुम्ही. जेवण करून डबलीनं प्रचार केला पाहिजे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. माणसाची सगळ्यात मोठी गरज म्हणजे पोट भरणं. तेव्हा आधी पोटपूजा आणि मग बाकी सगळं. हा, बाकी काय पण म्हणा, पण असा प्रचार मी पहिल्यांदाच बघितला बरं का. एक नंबर. ताई,
बघितलंस का? मंत्री पाटलांचा मान सोडून भाऊजी पंक्तीत बसलेत. या अशा कारणांमुळेच मुख्यमंत्री पद हातून गेलं नरसू. हो ना, खुर्चीची ओढ नाही, काही नाही, बसले लगेच मांडी घालून खाली. म्हणूनच तर मातीत गेलं ना यांचं राजकारण.